भाग भाग 3ला आपण ॲडव्हान्स मुद्रा बघितल्या. ते छोटंसं पुस्तक आहे, पण खूप सुंदर आहे. पण त्याचे फायदे एक-एक, 2-2 आहेत. तुम्ही उघडून बघा. आता ज्यांच्याकडे पुस्तक नाहीये, ज्यांना हवं आहे ते पिरामिडला आल्यावर घेऊ शकतात. ₹50 तर पुस्तक आहे ते. मी फ्री दिलं होतं भाग 3 करणाऱ्यांना. तुम्ही बघा काय करायचं. घ्यायचं असेल तर मला सांगा आत्ता येणार असाल पिरॅमिडला तर. कॉपरचा पिरॅमिड पण हवा असेल तर तो पण मला सांगा. तर ह्याच्यामध्ये आता बघा, शक्ती मुद्रेमध्ये कोणाकोणाला पोटावर जड ठेवल्यासारखं वाटलं? चॅट बॉक्समध्ये टाका. जड वाटलं का? कोणालाच नाही वाटलं का? सविता मॅडम तुमचं कधीच आहे ते उत्तर. जया गांगुर्डे मॅडम. पोटावर जड कोणाला वाटलं? जया मॅडम. तुम्हाला वाटलं का जया मॅडम आत्ता? अंजली मॅडम? पोटाला जड वाटलं का? हो, थोडंसं हो. दुखतं पण आहे. सुचत होतं. ठीक आहे. कारण मला काय बुद्धी झाली, मी झोपले. झोपून बेड इथेच माझा बेड आहे. तर इथे लगेच झोपून मी मुद्रा केली. ती मुद्रा, शक्ती मुद्रा. तर पूर्ण पोटावर असं वजन ठेवल्यासारखं, पोट टाईट झाल्यासारखं, त्याच्यावर काहीतरी एकदम जड आलंय असं वाटत होतं. आणि बरोबर मग ते झोपताना तुम्ही आणि मला तेव्हासारखं वाटायला लागलं, झोपताना करायला पाहिजे, झोपताना करायला पाहिजे ही मुद्रा. कारण छान वाटायला लागलं. तर तुम्ही सुद्धा झोपताना करून बघा ही मुद्रा. बोटं अवघडली. बोटं अवघडणारच आहेत मुद्रांमध्ये. आपल्याला सवय नसते ना शारदा मॅडम. मुद्रा करायची सवय नसते. त्यामुळे बोटं अवघडणार आहेत, दुखणार आहेत. म्हणून थोडा-थोडा वेळ वाढवायची. लगेच आता केली तेवढी नाही करायची. पण मला काही झालं नाही या मुद्रेमध्ये. छान वाटत होतं. तर ही मुद्रा नावाप्रमाणे चक्रावर झालं. हो. आज्ञाचक्रावर झालं. हो. ते मला होतंय मॅडम कारण मॅडम मला आज्ञाचक्र, सहस्रार चक्र आणि आज्ञाचक्राच्या पाठीमागे अशी एक लाईन अशी पूर्ण अशी हे झाली. नंतर मग त्याच्या दोन्ही बाजूला भरपूर अशी जडपणा जाणवला. छाया मॅडम झोप येत होती. छान. तर हे ऑब्झर्व्ह करायचे ते इफेक्ट. आता बघा नावाप्रमाणे लक्षात ठेवायचं. शक्तिमुद्रा का घेतली मी आता? तर ती स्वादिष्टान चक्रामध्ये मी घेतली. आता चक्रांसाठी मध्ये मी ज्या काही मुद्रा घेतल्या, तो माझा अभ्यास आहे लक्षात घ्या. आता स्वादिष्टान चक्र म्हटलं की आतडे आणि आपण बघितलं या मुद्रेचे फायदे काय? आय-बी-एस आहे. इरिटेबल बॉवेल मूव्हमेंट कधी पण जावं लागतं, सारखं जावं लागतं. दिवसातनं कधी लूज मोशन होतील, कधी काय सगळं पोटाचं आतडं आणि शक्ती म्हणून शक्ती पण मिळते आपल्याला. मग ह्या स्वादिष्टान चक्राचं भय आहे. आपण बघितलं स्वादिष्टान चक्र वीक असेल तर भय असतं आपल्याला, शेम असते, गिल्ट असते. मग हे इम्प्रूव्ह करायचं झालं म्हणजे स्वादिष्टान बॅलन्स करणं झालं. शक्ती मुद्रेने हे होणारच आहे आपल्याला. ताकद मिळणार आहे. परत आत्मविश्वास वाढणार आहे. त्यामुळं ही स्वादिष्टानं घेतल्यामुळे मी आत्ता घेतली जलमुद्रेमुळे, जलशामक मुद्रेमुळे. तर याच्यामध्ये आपण बघितले की ही मुद्रा कधी करायची नाहीये. जास्त करायची नाहीये कारण शक्ती मुद्रा आहे, मग हेवी मुद्रा आहे. मग गार्डन्स खाली करायचे. आता बाकीच्या ज्या बेसिक मुद्रा आहेत, एक-एक बोटाच्या सिंगल, त्या आपल्या रोगाप्रमाणे आपल्याला कळणार. पण आता ही कॉम्प्लेक्स आहे. बोटं ही अशी आपण दाबली ना, आता ही अशी एवढी दाबली, अंगठाही दाबलाय आणि हे करंगळी आणि हे असं केलंय. म्हणजे कितीतरी बोटांची इन्व्हॉल्वमेंट आलेली आहे. तर त्यामुळं मग ह्याचे कॉम्प्लेक्स परिणाम असू शकतात. म्हणूनच आपण जाणीवीत राहायचं एक्झॅक्टली काय होतंय. की जसं मला खूप सुंदर वाटलं, पोटाला पण छान वाटलं, एकदम असं आखडून घेतल्यासारखं झालं. मग झोपेच्या वेळेला करून बघा, झोप छान येणार आहे. रात्रीचं झोपेचा त्रास असेल तरही करू शकता. इव्हन जलशामक मुद्रा जी आहे, जलशामक मुद्रा ही, ती पण करू शकता झोप येत नसेल रात्री तर. कारण तत्व काय आहे, जल कमी करणारं तत्व आहे. आणि जर रात्रीचे काही प्रॉब्लेम आपल्याला असतील झोपल्यामुळे किंवा रात्रीच्या ह्याच्यात, तर तो जल कंट्रोल करतो आपण. म्हणजे जलशामक करायचे. मग ते करून बघा झोप. लिहून घ्या बरं का, हे नुसतं ऐकत जाऊ नका. हे नाहीये रेकॉर्डिंगमध्ये काही-काही. तर हे तुम्ही लिहा, प्रयोग करा. जसं खोकल्यावर प्रयोग चाललाय, तसं झोपेवर करून बघा. मग झोप येणार आहे चांगली जलशामकनी. शक्तीनी पण येणारच आहे. आपण बघितलं आता. पण जलशामकनी सुद्धा झोप येणार आहे. करून बघायचं झोप येत नसेल तर. किंवा झोपतानाचा काही त्रास असेल तर करून बघा. तर हे मुद्रांची जोड अशी-अशी हळू द्यायची आहे. आता जलशामक म्हटल्यावर लक्षातच येतं जल कमी करणार आहे.
मग जल कमी करणारे तिथे दम्याच्या पेशंटनी काळजी घ्यायची आहे. काळजी कोणी घ्यायची आहे? काय मुद्रा कुठल्या ह्याला कमी करायच्यात? करायच्या नाही तसं नाही, कमी करायच्या. रोज करायच्या असं नाही. आपल्याला गरजेप्रमाणे आपण करत राहायचं. मग आता या मुद्रांचे संकल्प लिहा म्हटले तुम्हाला, की कुठल्या मुद्रा 4-4चा सेट करा मुद्रांचा. एक 15 दिवस 4 मुद्रांचा सराव चालू ठेवा. मग त्या मुद्रा कुठं-कुठं कराल तुम्ही? रात्री झोपल्यावर करू शकता, टीव्ही बघताना करू शकता, परत ट्रॅव्हलिंग करता, प्रवास करता तेव्हा करू शकता, फिरायला जाताना करू शकता. परत उठल्या की बेडवर आपण जे करतो, नाड्या बघतो, हे बघतो. सवय लावायची, नाडी बघायची, आहे का कॅलेंडरप्रमाणे, पाऊल कुठलं टाकायचंय, मुद्रा करून घ्यायची एखादी. किती चांगली सुरुवात होईल. मुद्रा या पहाटे केल्या ना 4 ते 6 यामध्ये जास्त फायदा देणार आहेत मुद्रा. अजून खूप छान फायदा देणार आहेत. आत्ताची सुद्धा आपण गोल्डन वेळ साधलेली आहे. ध्यानही घडलंय आपलं, मुद्राही घडल्यात आणि या बघा आता हे दक्षिणायन सुरू झालं. कोण बरं युद्धामध्ये त्यांनी मरण स्वीकारलं नव्हतं. आधीच्या आयनात भीष्म येते पितामह. भीष्म पितामह. भीष्म. मग त्यांनी आजचा मुहूर्त गाठला. एवढा आजचा मुहूर्त आहे. कारण 6-6 महिन्यांची देव आज जागृत झालेत ना. जागे झाले ना देव आज 6-6 महिन्यांचं. आपले पृथ्वीवरचे 6 महिने म्हणजे त्यांचा दिवस, 6 महिने म्हणजे रात्र आणि आजची मुहूर्त गाठून त्यांनी मरण पुढे ढकललं आणि मग आज तो हे झाला. म्हणजे एवढं या दिवसाला महत्व आहे. देव जागे झाले आणि आपण ध्यान केलं बघा 3 ते 5. किती अमेझिंग आपलं टायमिंग असतं. किती आपण गोल्डन वेळा घेतो आपण आणि आपल्याकडनं बरोबर साधलं जातं, घडलं जातं त्यावेळेला. नुसतं ध्यान नाही झालं, तर मुद्रांसहित ध्यान झालं. आणि जे काही तुम्हाला म्हटलं होतं मंत्र म्हणा, संकल्प पेरा सेवेचा तेही झालं. म्हणजे हे संकल्प प्रॉपर आपण जे काही म्हणतो, आपण कॅलेंडर बघून शुभ मुहूर्त बघतो, सत्यनारायण करायचे, घराची वास्तुशांती करायची, लग्न करायचे. आपण मुहूर्त बघतो. आपलं हे आपोआप घडलं जातं त्या वेळेला. मग तुम्ही कधी का सेवा करेन आपण संकल्प तर आज बीज तर आज रोवलंय ना. मग आज बीज रोवलं तर फळं जास्त भरणारच आहेत त्याला. मग या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. म्हणून आजच संकल्प करा, की कुठल्या 4 मुद्रा तुम्ही निवडताय. तुम्हाला साधारण चक्र तर माहिती झाली आहेत. आपण काय मणिपूर आणि हृदयापर्यंत बघणार. आपण काही सगळ्या मुद्रा शक्यच नाही आहेत या 5 दिवसाच्या. मुद्रा खूप आहेत. आता भाग 3ला जेव्हा तुम्ही याल तिथे ॲडव्हान्स डीएनए ॲक्टिव्हेशन मुद्रा आणि ॲडव्हान्स मुद्रा आहेत. तिथे पण चक्राच्या नुसार एक सेशन आहे. आता या बेसिक मुद्रा सिंगल बोटाच्या पुस्तक आहे जवळ. तुम्ही निवडू शकता. आता या व्हिडिओवरून निवडू शकता, नावावरून निवडू शकता, चक्रावरून निवडू शकता. मग डिटेल बघा. संकल्प आज पेरून ठेवा मुद्रांचा. कारण संकल्पाला आज हे खूप सुंदर मुहूर्त लागलेलं आहे. ही संक्रांत अशा पद्धतीने मला वाटतं खूप सुंदर साजरी झालेली आहे. कारण संक्रांत आपण का करतो? संक्रांत आज कोणी तिळाने अंघोळ केली? सांगा मला चॅट बॉक्समध्ये. तिळाने अंघोळ कोणी केली? मी तर तिळाचं मस्त उठणं करून अंघोळ केली. इतकं छान वाटलं, इतकी स्किन सॉफ्ट वाटली ना. कोणीच नाही केली. एकही उत्तर नाही आलं. काय आहे? हां? गंगाजल नाही, तिळाने. गंगाजल ठीक आहे, आज तिळाचं महत्व असतं. अनुजा लाड मॅडम, नीता गुजर मॅडम तिळाने केली. अरे वा. स्वाती सावंत मी, वंदनाने म्हणजे मी. छान. आज तिळाचं महत्व खूप होतं. तर आज एकादश पण आहे. आज खूप डबल, टिबल अमृत समय आला एकादश आल्यामुळे. काय बरं आज एकादशीचं नाव? षट्टिला एकादशी. आणि षटतीला. हां. आणि 14 षटतीला. तारखेला संक्रांत आली. किती वर्षांनी आली 14 तारखेला संक्रांत. म्हणजे किती मुहूर्ताचा तिप्पटपणा आपण गाठला आज. मी तर आपलं ध्यान-बिन सगळं झालं ना, की मी लगेचच सूर्योदयाच्या आत आज अंघोळ करायची होती. मी लगेच तीळ घेतले, गावरान तीळ काढले, मिक्सरला वाटले, ओटण्याने अंघोळ केली, पाण्यात टाकले. मग लगेच वड्या करून घेतल्या, नैवेद्य दाखवला. मी नाही दाखवला, मिस्टरांना दिला. पण हे तिळाचं महत्व खूप आहे. दान तिळाचं करा. मग पाव-पाव किलो वड्या आणल्या, दिल्या आमच्या नोकरांना. लक्षात घ्या. आता कोणी राहिलं त्यांना उद्या. तिळाचं दान करायचंय. मगाशी सांगायचं राहिलं, तिळाच्या दानाचा संकल्प करा. अजूनही करा. काही हरकत नाहीये. तीळ द्या सगळ्यांना.
तर हे आज तिळाचं महत्व आहे. मग काय महत्व आहे? आपल्या सणांना का ऋषीमुनींनी केलंय ते समजून घेतलं पाहिजे ना आपण. संक्रांत का करायची आहे? तीळ का खायची आहेत? उष्णता निर्माण करायची आहे. तीळ बघा आपलं स्वादिष्टन चक्राचा कलर आहे गावरान तिळाला. म्हणजे हे पण महत्वाचं आहे, की आत्ता जो वायू प्रकोप सुरू झालेला आहे, या वायू प्रकोपाने पचन आणि जे काही त्रास होणार आहे, ते तिळाने भरून निघणार आहे. गुळाने, गुळ सुद्धा मी तुम्हाला सांगितलं ना स्वादिष्ट रंगाचा गुळ आहे. कारण आपण वायू तत्व कंट्रोल करतो आकाश तत्वाने. म्हणून हे तीळ, गूळ खायचा आहे. पंचतत्व शिकलात ना, तर त्याच्याहून सुंदर काही नाही मला असं वाटतं. जिकडं-तिकडं पंचतत्वाचंच आहे आणि मग आहारात आहे, सगळ्यात आहे. तर हे पंचतत्वच शास्त्र आहे या सगळ्या जे काही करतो, खातो आणि आपण आता नवीन साड्या आणतो, गजरे घालतो, बांगड्या भरतो, संक्रांतीचं त्याचं सगळं सुरुवातीला सांगून झालंय. कोणी उशिरा आले तर व्हिडिओ ऐका. ह्या सगळ्या गोष्टींना ऊर्जा हेच कारण होतं. वातावरणात काय झालंय, आहारात काय घेतलं पाहिजे. इव्हन आपण सोलाण्याची भाजी करतो, वाटाणे घालतो, पावटा घालतो, छोटे-छोटे सगळे गोष्टी घालतो. हिरवा जरी कलर आहे तरी सुद्धा त्याच्यातून सुद्धा आपल्याला जे आवश्यक आहे ते मिळतंय. जरी वाईट तत्वाचं ते असलं तरी. प्रत्येक वेळेला रंगच बघायचा आहे असं काही नाही. तर या गोष्टी आहेत. तर म्हणून आपण मला वाटतं आजची संक्रांत खूप सुंदर, उत्कृष्ट साजरी केलेली आहे. तर पुन्हा एकदा तुम्हाला संक्रांतीच्या शुभेच्छा आणि जे काही राहिलं आहे ते करून घ्या. गूळ खाल्ला, गूळ खायचाच असतो की अनुजा मॅडम आज. तुम्ही काय गूळ खाल्ला म्हणता? मी कधी न खाणारी आज खाल्ले तिळगुळ करून. ऑरेंज कलरचा खावा म्हटला होता ना ह्याचा हां, स्वादिष्टांच्या हां. कलरचा तो हां, पण खाल्ला. आज संक्रांतीला तर हा गुळाचं महत्व आहे ना. तर ते खा रोज तर खाते पण अंघोळ ऑरेंज कलरचा हाच खाल्ला. हां आणि अंघोळ जर तिळाने केली नसेल, उद्या करा काही हरकत नाही. उद्यापर्यंत आहे संक्रांतीचं हे. ठीक आहे असेलच मॅडम. ना थोडेसे काय वेद माहिती नाही. आज 3 पासून सुरू झाली तर 3 ते 5 मुहूर्त होता. ठीक आहे बघा, उद्या टाकून करा आणि जरूर तीळ वाटून चेहऱ्याला तरी लावून बघा. काय सुंदर वाटतं बघा. चला धन्यवाद सगळ्यांना. काही आशंका राहिली असेल तर उद्या विचारा. आता तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता, पण नाहीतर उद्या विचारू तसं काही नाही. उद्या आपण मूलाधार चक्राच्या करायच्या. कारण मूलाधाराला आपण आधी स्किप केलं ना याच्यासाठी. मग मूलाधाराच्या आपण 2-2 मुद्रा बघायच्या. पृथ्वी तत्व वाढवणारा, आता पृथ्वीचं आहे बोट. मग पृथ्वी तत्व वाढवणारा आणि पृथ्वी तत्व कमी करणारी म्हणजे सूर्य मुद्रा. मग उद्या पृथ्वी मुद्रा आणि सूर्य मुद्रा या 2 मुद्रा बघूयात आपण. आणि मग जर वेळ मिळाला तर आपण मणिपूर घेऊ. नाहीतर बघू अजून. मग मी ध्यानाचं वेळ राहिला तर घेणार आहे. नाहीतर ध्यानाच्या वेळेला कधीही त्या मुद्रा सांगता येतात. ठीक आहे? चला. धन्यवाद सगळ्यांना. मॅडम हां, बोला. तुम्ही सांगता ते अगदी खरं आहे. जेव्हा आपण जल आणि जलशामक अशा 2 केल्या ना मुद्रा, जलशामक करताना पूर्ण नाक आणि घसा कोरडा ठणठणीत पडला होता. मला असं असह्य झालं अगदी ते नंतर नंतर. अगदी म्हणजे ना आज ना जाणवण्या इतपत फरक जाणवला अगदी. आपण नाही का लगेच पाणी आपल्याला हे काय ग्लास घेऊन आले. तुम्हालाही पाणी म्हणजे असं वाटलंच असेल. नाही आपण पाणी कमी केलं. त्यामुळे पाणी प्यावं वाटलं काय? जलशामकच्या वेळी कोरडेपणा खूप जाणवला, प्रचंड जाणवला. पाणी कमी केल्यामुळं. असेल, बरोबर आहे. जय मॅडम अनम्यूट आहात काय म्हणायचंय? हो 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 मॅम. मला विचारायचं होतं की पिरियड्स मध्ये चक्रात ध्यान का नकोय? म्हणजे हां. शास्त्रीय की आध्यात्मिक कारण त्याला? आता शास्त्रीय आणि आध्यात्मिक एकच आहे. आपण जे म्हटलं चक्र ध्यानातनं कुंडलिनीच आपण थोडीशी जागृत करतो. मग कुंडलिनी कुठे आहे? त्या मूलाधारातच आहे ना. आणि ती जागृत केल्यामुळे ब्लीडिंग जास्त नाही का होणार. आता आपण बघतो हीट जास्त होतीये, पाणी जास्त प्यावं लागतंय. त्या ज्या नवीन मॅडम होत्या त्यांना 2 दिवसात दब ब्लीडिंग झालं. काहींना गाठी पडल्या. काहींचा पिरियड थांबलेला मेनोपॉज होऊन गेलेला गाठी थांबलेल्या. आता मी नावं कशी घेऊ शकते? पण तुम्हाला नंतर सांगते ऑफ द रेकॉर्ड. नाहीतर ना बंद करून सांगते. सांगू का नको? परत त्या मॅडमला काही वाटेल. नाही नाही माहिती हरकत आता नाही. नाव सांगण्याची नाव नाही गरज नाही, सांगत. पण उदाहरण पण आहे आपल्या पहिली समोर. पहिली सुरुवात तिथनंच झाली, हो की हो. मॅडम 6 महिने पिरियड आला नव्हता. मेनोपॉज सुरू झालाय त्यांचा. वय 56 आहे.
आणि मॅडम मला परत ब्लिडिंग सुरू झालं. म्हटलं गाठी पडत आहेत का? हो. मग घाबरून जातात ना माणसं. मी बरोबर. म्हटलं अहो असल्याशिवाय पडलंय का? क्लिन्झिंग झालंय. पण काही करू नका. त्यांचं म्हणणं होतं मला करायचंय चक्रात. म्हटलं करू नका. 2-3 दिवस गॅप घ्या. नाहीतर मग मेनोपॉजचे प्रॉब्लेम जर हे ब्लिडिंग सुरू, सुरू, सुरू तुम्हाला माहिती का मग केवढे प्रॉब्लेम वाढत जातात हे ब्लिडिंगने. विकनेस येतो रक्तच आहे ना शेवटी ते. पूर्ण 5 दिवस बंद ठेवायचं का? ऑनवर्ड्स पण म्हणजे कधीही? हे बघा ब्लिडिंग जोवर होतंय तोवर करायचं नाही. बरं, बरं. ब्लिडिंग थांबलं की करू शकतात. आणि हे झालं महत्वाचं म्हणजे तिथेच ऊर्जा खेळ होतोय आणि आपलं चक्राध्यान शक्तिशाली. आता तुम्ही म्हणाल तिकडं चालतं, इकडं चालतं मला काही सांगायचं नाही. इकडचं वेगळं आहे. बरोबर. असं आहे. मला जे भावतं ते मी करते. मी काय असं इकडं हे आहे, तिकडं ते तसं नसतं. माझं ओन डोकं असतं. अजून एक लॉजिक सांगते तुम्हाला. ब्लीडिंग पिरियड म्हणजे काय असतं? निगेटिव्हिटी शरीरातली बाहेर जात असते. मग हं, निगेटिव्हिटी जातीये तर पॉझिटिव्हिटी येऊन काय उपयोग आहे? परत ते हेच होणार ना, मग बाजूला बसायचं काय पूर्वी हे होतं आणि मी त्याला हं. शास्त्र सहमत आहे. मी ऑब्झर्व्ह केलंय लहानपणी झाडं सुकून जातात माहिती का? तुम्हालाही हो, अनुभव असेल. काही झाडं मुरगळून जातात आपण त्यांना पाणी घातलं त्या ह्याच्यात की. अनुभवले की नाही तुम्ही बघा? मी अनुभवलंय. हो. मग तुळशीबाबतचा आहे अनुभव तसा. मग तुम्ही पिरियडमध्ये इथे बसणार. मग काय आम्हाला करणार व्हायब्रेशन तुमचे? आता तुम्ही बघितलं ना कसं असतं ते. हो, मग इथे निगेटिव्हिटी आहे. निगेटिव्हिटी घेऊन बसलाय. निगेटिव्हिटी तुमचं शरीर क्लीन्स करतंय आणि मग इथे पण तुम्ही बसलाय. मग रिझल्ट नाहीच येणार तुम्हाला. झाला तर तोटाच होणार. हं. शास्त्रशुद्ध आणि आध्यात्मिक म्हणजे ते कुंडलिनी जी जागृत होतीये ती. बरोबर. आणि कुंडलिनी जागृत म्हणजे स्फोटक आहे तुम्हाला सांगते. यंत्र आहे. आणि आता आपलं महादेव लिंग म्हणजे काय? लिंग म्हणजे आपलं ते हेच आहे ना, जननेंद्रियाचंच आहे ना. शिवलिंग म्हणजे काय? ती जॉमेट्रिकल फिगर आहे. आपण त्या शिवलिंगाची पूजा करतो. हे जननेंद्रियाचं चिन्ह आहे बघा तुम्ही. ते योनी आणि पुरुषाचं हे आहे ते. म्हणजे सगळी क्रिएशनची ताकद आहे तिथे. ॲक्चुअली तुम्हाला सांगू का, स्पिरिच्युअलिटी म्हणजे सेक्शुअलच सगळं आहे. पण मी बोलत नाही. मी ओशोची फिलॉसॉफी मला खूप भावते आणि मी जेव्हा ओशोंचं वाचलं ना ते संभोगातून समाधीकडे, अगदी अनुभवलंय माझ्या जीवनात सुद्धा ते. सगळा सार आहे तो. आपण जे म्हणतो सेल्फ रिअलायझेशन, मिलन, अहम ब्रह्मास्मी त्याचंच आहे ते सगळं. आपण बघतो स्वाधिष्ठानातनं ऊर्जा जायला लागते. स्वाधिष्ठान सुद्धा सेक्शुअलच आहे सगळं. मिलन हे आध्यात्मिक का असेना किंवा आपलं सेक्शुअल का असेना, त्या दृष्टीनेच त्या भावनेकडे जर बघितलं, तर त्या सेक्समधनं, युनियनमधनंच क्रिएशन होतं. मग हे सगळं तिथे शास्त्र आहे आणि आता ज्यावेळेला तुमचं पिरियड असतो, त्यावेळेला ही नकारात्मक ऊर्जा असते. ॲक्चुअली गर्भधारणेसाठी आपल्याला ते सगळं दिलेलं आहे. मग ही नकारात्मकता आहे, की फलित झालेलं नाहीये टाकून द्या, टाकून द्या. मग त्या बरोबर. टाकून देण्याच्या ह्याच्यामध्ये आपण चांगलं काही करून उपयोग नाहीये तिथे. बरं ऊर्जा जी आहे ती मग कशीही वाट काढेल ना. तिथे ब्लॉकेज हो. आहे, तिथे काही आपण हे केलंय, घुसली स्वाधिष्ठानात. शक्ती म्हणजे ही जी कुंडलिनी शक्ती आहे, एवढी स्फोटक आहे, तर ती तुम्हाला वेड सुद्धा लावू शकते. म्हणून मग प्रॉपर सायंटिफिक टप्प्या-टप्प्याने जायचं. आपल्याकडे काय आहे, रिझल्ट एकदम उच्च लेव्हलचे आहेत. पण आपण घाई अजिबात करत नाही. आपण चक्राध्यानात मूलाधाराला करतो, स्वाधिष्ठानाला करतो. आपण आज्ञा, सहस्राराकडे सरकतच नाही इतरांसारखं. म्हणजे भेदक आहेत त्या गोष्टी. आपण किती साधना केली आहे मागच्या जन्मात, आपलं काय आहे स्थिती, हे कोणी बघत नाही. प्रत्येकाला ते लागू पडत नाही ना. हं. प्रत्येकाच्या इथे प्रकृती वेगळ्या आहेत. मला सगळ्यांची काळजी घ्यावी लागते. आणि मग पहिलं हे झालं. दुसरं त्या नवीन मॅडम आहेत. 2 वर्षात बदबदून झालं. लवकर आले पिरियड काही जणांचे. हो, मग माझा 1 दिवसात उशिरा 2 आला 4 दिवस. हां, काही जणांचे उशिरा माझे आले. लवकर आले. 4 दिवस आधीच आला. मग मग हे पण होतं. का बरं आले मग 1-2 दिवसाच्या ह्यानी कसं काय बरं 4 दिवस अलीकडे आले पिरियड? तुम्हीच विचार करा ना. क्लिन्झिंग सुरू झालेलं आहे. आणि म्हणून मग चक्रा ध्यानाला फक्त हे नाही. मग बाकी सगळीकडे तुम्ही करा. तसं देवी ध्यान आहे. देवी ध्यानाला गर्भारपणात फक्त कुंडलिनी ध्यान नाही करायचं. आता तिथे कुंडलिनी ध्यान म्हणजे ते सगळा फोकस तोच आहे. आणि मग तिथे कुंडलिनी जागृत झालीये. मग गर्भधारणा आहे तुमची. मग तो पडू शकतो गर्भ ऊर्जेने. तुम्ही हो. बघताय ना काय-काय होतंय मग.
आणि हे चांगलंच होतंय, पण मग आपण काळजी घेतलेली बरी. म्हणून मग फक्त आपल्या चक्रादानाला, बाकी तुम्ही नुसतं आता हे बीजमंत्र जे आहेत त्यांनी हीट निर्माण होतेच होते. म्हणून मी तुम्हाला सांगितलं नवीन लोकांनी 3दाच बीजमंत्र स्वतः म्हणा म्हणून आज सुद्धा प्रयोग केले. पण कोणालाही प्रश्न नीट मांडता आले नाही. आजचा प्रश्न होता, की पहिल्यांदा मी जर वम म्हटलं नाही, बीजमंत्र म्हणतीये मी, तर माझी ऊर्जा किती येते? बीजमंत्र हे खूप ऊर्जा निर्माण करणार आहेत. तुम्ही बीजमंत्र म्हणून बघा 21दा ओंकारासारखे. वेड लागेल तुम्हाला. लाही-लाही होईल अंगाची. हे सगळं ज्ञान पाहिजे ना. खेळ नाहीये इथे. म्हणून नवीन लोकांना 3दाच म्हणा म्हटलंय. म्हणून आज प्रात्यक्षिक दाखवलं, की वम म्हटल्यावर मला किती ऊर्जा येतेय. आता वम मी म्हणत नाहीये, पण नुसती ऐकतीये. मला ऊर्जा कुठे येतेय, किती येते ते बघायला सांगितलंय. आणि तिसरा प्रश्न होता, मी म्हणतही नाहीये, मी ऐकतही नाहीये, पण मी व्हायब्रेशन माझे त्या जे काही व्हायब्रेशन्स येतायत, मी जे वम म्हणते, कसं म्हटले बघितलं ना तुम्ही मी? मी काय असं केलं का? वम, वम, वाम. दुमदुमलं येते व्हायब्रेशन्स. मग हे व्हायब्रेशन नुसते घ्या म्हटलं होतं आणि सगळ्यात ऊर्जा त्या व्हायब्रेशन घेण्याने यायला हवी होती, लक्षात घ्या. पण हे प्रश्न त्या एकाने कोणी लिहिले होते का अर्चना मॅडमने? प्रश्न लिहिलेत व्यवस्थित 3. पण उत्तर त्यांनी परत त्यांना काहीतरी वेगळंच लिहिलंय त्यांनी. त्या व्हायब्रेशनचा इफेक्ट लिहायचा की मला व्हायब्रेशन सोडता आले का स्वाधिष्ठानावर? जसं आपण ओंकाराचे व्हायब्रेशन सोडतो, तसे त्या वमचे व्हायब्रेशन मला सोडता आले का? आणि ते जाणवले का? मग ऊर्जा कशाने जास्त जाणवली? तर असे 3 प्रश्न होते. आता कोणी ते प्रश्न सुद्धा लिहू शकलं नाही अर्चना मॅडम शिवाय. आणि उत्तर तर लांबच राहिलं. मग हे पिरियडमध्ये करायचं नाही. आता मग गॅप पडला. मग गॅप पडला तर YouTubeवरनं करा म्हणजे ऊर्जा कमी येणार आहे, पण तुमचं साधना कंटिन्यू राहणार आहे ना. ग्रुपमध्ये यायचं नाही. ग्रुपमध्ये ऊर्जा खूप आहे. आता सुद्धा बघितलं ना तुम्ही. ग्रुप हो. ऊर्जा का का हे चाललंय? का तर वरचे लोकं बसलेत लिटरली तुम्हाला सांगते, आपल्याला दिलाय कोणीतरी. ती येतीये ऊर्जा, ते गाईड करतायत, ते करवून घेतायत आपल्याकडनं. आपण जे कनेक्टेड आहोत, ते मागच्या जन्मी यातले काही कनेक्टेड आहेत. ते आता काही उगवलंय, कोणी सांगितलं आणि जोडलंय असं काही झालेलं नाहीये. आणि म्हणून मग त्यांच्या गाईडन्स खाली चालले. ते ऊर्जा देतायत आपल्याला. म्हणून मग पेलवणार नाही आणि आपल्याला त्रास होणार. खेचणाऱ्या व्यक्ती आल्या, की आपल्याला त्रास होऊ शकतो. त्यांना काढलंच पाहिजे. एक नाचका म्हणजे आता तसं ऊर्जा कमी म्हटल्यावर ऊर्जा सकिंग होतं ना. ऊर्जा सकिंग आपल्याला नको. आपल्याला एक लेव्हल गाठाय. आम्हाला जुन्या लोकांना थोडंसं क्वालिटीकडे फोकस द्यायला सांगितलंय म्हणून. मग आता त्याच्यात काही ज्यांचा पिरियड आला नाही ते आले आहेतच की तुम्हाला लाभ होतोच आहे की. मग जी लोकं ऊर्जा देतायत त्यांना सुद्धा लाभ होतो. कारण दिली ऊर्जा की अजून नवीन येणार आहे. दिली की अजून नवीन येणार आहे. म्हणजे देणाऱ्याचा हात वर असतो, घेणाऱ्याचा खाली असतो. म्हणून बघा ध्यानमुद्रा कशी करायची ते पण बघा. हे बारकावे जाणं. ध्यानमुद्रा अशी करून उपयोग नाहीये. कुठल्या हातावर कुठला हात ठेवायचा तेही बघायचंय. बघा, मला शिवसर्वोदय शास्त्रवाल्यांनी सांगा ध्यानमुद्रा शिकताना, की का असा हात ठेवायचा का असा नाही ठेवायचा. मग डाव्या हाताने आपण काय शिवसर्वोदयचा नियम पाळतो. मग डाव्या हाताने काय होतं? पाणी का डाव्याने प्यायचंय सांगितलं. हे सगळं जर मन लावून शिकलो, तर आपल्याला काही नोट्स लागणार नाहीत. आपण मेंदूत घालतोय, आपण लगेच सराव करतोय आणि आपण अनुभूती पण घेतोय. अजून कोणाची शंका आहे का? मॅडम पिरियड चालू असताना YouTube वरचं ध्यान केलं तर चालतंय का करायचंच नाही? हां, करा. नाही पिरियडमध्ये करू नका. हा पिरियड तेच झाल्यावर म्हटलं. सांगितलं. हा हा पिरियड झाल्यावर करा. मग पिरियड झाल्यावर पिरियड आपण ग्रुप झाल्यावर तुम्ही करा. पिरियडमध्ये नाही करायला सांगितलंय मी. हां, हा काय? कारण हे बघा बीजमंत्र सोध्या सोप्या शब्दात तुम्हाला हिटच होत असते त्या पिरियडमध्ये आणि तुम्ही बीजमंत्र म्हटलं की अजून हिट येणार. कशाला पाहिजे? आराम करा. त्या ह्याच्यात आराम करायला पाहिजे. बास. आपण वरचे चक्र का घेणार नाही मॅडम? कारण ना आता पुढचं बघायचंय ऊर्जा काय ते आपलं कसं असतं ऊर्जा बघून असतं घेणार नाही असं काही नाहीये. पण आता सध्या फोकस हे आहे ह्याच्यात आपल्याला शिवसर्वोदय 3:30चं ध्यान सुरू करायचंय. ऊर्जा बघून त्या ऊर्जेला आता जसं 4:30चं महत्व आहे, 4चं आपण 4:30ला बसतो त्याचं महत्व आहे, तसं 3:30चंही महत्व खूप आहे. आपल्याला 3:30ला जी ऊर्जा मिळते ती 4:30ला नाही मिळत.
त्यामुळे ते महत्वाचं आहे. ते पण घेतलं पाहिजे ना. त्या पण प्रवासाला पुढं लागलं पाहिजे ना. मग तुमची नवीन लोकांना संधी दिली ना 23 तारखेला. मग तुम्हाला ते ध्यान करायला मिळणार आहे. असं तो विचारपूर्वक करूनच तो लॉन्च केला. भागवन परत लॉन्च केला. हे 5-7 तुम्ही आलात त्यांच्यासाठी लॉन्च झालाय तो. ते पण तुम्ही चांगले साधक आहात, काही केलेले आहेत ध्यानधारणा, अध्यात्मात आहात म्हणून लॉन्च करून तुम्हाला हो म्हटलंय. नाहीतर ध्यान आमच्याबरोबर केल्याशिवाय आम्ही येऊन दिलं का कोणालाही विचारा आत्तापर्यंत. मी नाही बऱ्याच जणांना आणि तिथे सुद्धा पैसे नाही नीट भरले तर कट होणार आहे ग्रुपमधनं तुम्ही हे लक्षात घ्या. डेट पाळायच्यात. कारण मग संकल्प मीटिंगला हजर पाहिजे. नाहीतर नंतर येऊन काय उपयोग नाही. आपल्याला यावेळेला पिरॅमिडमध्ये प्रयोग करायचे काही मॅनिफेस्टेशनचे. कारण भागवनला मी थोडंसं मॅनिफेस्टेशन पण घेणार आहे. त्यामुळे 23ला जमलं नाही प्रयोग करायचं, तरी टेक्निक तिथे घेणार आहे. 25-26चा जो भागचार आहे तिथे मॅनिफेस्टेशन एक प्रयोग करून बघायचा आहे. कारण परवा आमचं डिस्कशन झालं, की पिरॅमिडमध्ये मॅनिफेस्टेशन पॉवर जास्त. आता ॲक्चुअली ऊर्जा जास्त असणारे आहेच आहे, पण झोपून यावेळेला ती टॅप करायची. कारण खाली सगळे स्केलर वेव्हज सर्क्युलेट होत असतात. मग झोपून ते करून बघायचंय यावेळेला. एक मला काय येत असतात ते इन्स्टिंक्ट्स, ते प्रयोग चालू असतात. अजून कोणाला काही शंका आहे का? हा मॅडम, मला मॅडम बोलायचं होतं. हां, बोला. हर्षा मॅडम बोला. हा एक-एक करा. हां. हा तुम्ही जे सांगितलं ना आता ही शक्ती मुद्रा, ती खरोखर म्हणजे खूप अशी प्रभावी आणि म्हणजे जास्त करायची नाही आणि मार्गदर्शनाखालीच करायची आहे. कारण की मी आता केली ना तर मला स्वादिष्टांच्या इथे धरायला हात जमत नव्हता म्हणून मी वर धरला होता. तर म्हणजे माझा पाठीचा कणा एवढा ताठ झाला ना, म्हणजे मला इतका दुखायला लागला पण तो सुटत नव्हता माझा. असं म्हणजे इतकं हे नाही, झालं. मग पण मी ते जेव्हा चांगलाच इफेक्ट झाला. मॅडम तो चांगलाच इफेक्ट झाला. नाही नाही म्हणजे असं पाठी म्हणजे एकदम अशी जास्त करायची नाहीये आणि तुम्ही जसं सांगताय त्याप्रमाणेच करायला पाहिजे असं म्हणजे ऑब्झर्व्ह करत आपल्याला प्लेझंट वाटलं पाहिजे. एक साधा नियम आहे मुद्रा करताना. प्लेझंट वाटलं तर कंटिन्यू करा. आता हा. मला तर एवढं मी काय केलं माहिती का? मी तर असा हात धरला होता झोपून. म्हणजे पूर्ण फ्लॅट होऊन मी असा वरती हात धरला. बोटं वर असली की ती ऊर्जा खेचणार आहे ना, मी असं. ना मॅडम आपोआप मी हृदयाच्या इथे धरला म्हणून होता पण तुम्ही झोपून करून बघा आणि मला सारखं पडल्यावर वाटलं झोपून करायला पाहिजे नाही. तुम्हाला सांगावं तर ते होतंच वाक्य शेवटी त्याच्यात. थोडं मी करून ना बघा. म्हणजे या मुद्रा आहेत ना काही मुद्रा, तुम्ही झोपून करून बघा. काही ज्या बसून अवघड वाटतात किंवा आता इथे हात धरला, इथे अवघड वाटणार आहे. मग इथे धरून बघा. इथे अवघड वाटलं, आज्ञेला धरून बघा, वर धरून बघा, खाली धरून बघा. पण ते बोटं वर पाहिजेत किंवा पोटाला धरून बघा. पोटाला धरलं तर बोटं अशी पाहिजेत, खाली नाही पाहिजेत. खाली धरली तर सगळी ऊर्जा खाली सरकणार आहे. आपल्याला वर जायचंय. हां, काय? हा एक्झॅक्टली मॅडम तुम्ही पण जसं बोलला शक्ती ऐका, शक्ती मुद्रा तुम्ही कशी केली माहिती नाही. शक्ती मुद्रा ऊर्जा खाली पाठवते. तुम्हाला जाणवलं का कोणाला? नाही मी वरतीच धरली होती. माझा हात इथे ना हां. चैत्य होता कारण खाली मला हे होत नव्हता. तर मला गळ्याला एकदम म्हणून ना हलकं वाटलं. ऍक्च्युअली शक्ती मुद्रा ऊर्जा खाली चॅनल करते, पण मी तुम्हाला मुद्दाम वर धरा म्हटलं बोटं. कारण आपल्याला वरनं पण खेचणं होतं. हां, बोला. हा तर ती म्हणजे मी आधी आधी हृदयाच्या इथे धरलेली पण ती नंतर आपोआप वरती इथे गळ्याच्या इथे धरली गेली. असं म्हणजे काय आपोआप ऍडजस्ट झालं ते. पण मग गळ्याच्या इथे ना मला एकदम पहिले खूप ढेकर आले आणि नंतर एकदम हलकं वाटायला लागलं एकदम असं. म्हणजे सगळं काढलं ना टॉक्झिन्स काढलं ना हा. शक्ती हो. मुद्रेने. मग खूप छान छान. वाटलं. आणि हे ज्यावेळेला जागृती येते ना तुम्हाला आता जे चक्रध्यानाने झाली, ती आपोआप ही शहाणं करून सोडते. की मला जसं म्हटलं की झोपा, तुम्हाला जसं म्हटलं की हात वर करा, आपोआप ती करून घेते. या आपोआप गोष्टी आणि या बारीक ऑब्झर्व्ह करा तुम्ही. या जर हर्षा मॅडम तुम्ही लिहिलं ना आज डायरीमध्ये, झोपताना हं. का वेळेला, की माझं आपोआप असं झालं आणि छान वाटलं, तर ते ऊर्जा तुम्हाला जास्त द्यायला लागते. कारण तुम्ही अॅक्नॉलेज करताय त्या, नोटीस करताय आणि पहिलं नोटीस करणं, दुसरं ग्रॅटिट्यूड देणं. धन्यवाद द्यायचेत लगेच आणि तिसरं म्हणजे लिहून ठेवणं. ह्यानी तुमची जी काही आहेत ते जास्त जास्त सुरू राहणार आहेत. तुम्ही नोटीस केलं नाही, तुम्ही ग्रॅटिट्यूड दिलं नाही, धन्यवाद दिलं नाही, तुम्ही लिहिलं नाही, तर फारसं पुढे नाही जाणार आहे. तिथेच अडकणार 10 दिवस. पण या तिन्ही गोष्टी केल्या की तुम्हाला उद्या अजून सुंदर अनुभव येणार. आणि एकदा का त्या ऊर्जेला काम करून दिलं, स्वयंभू बनवलं, तर ती आपोआप गाईड करत राहते, मार्गदर्शक करत राहते. खूप हो. महती आहे, खूप महती आहे कुंडलिनी ह्याची.
आणि म्हणून ते 3:30ला आपण जे काही विज्ञान भैरव तंत्र करणार आहे, ते म्हणजे सुद्धा कुंडलिनी साधनाच आहे. हा बोला चंदा मॅडम. मला आहे ना अनामिकाच्या बोटाच्या टोकाला आहे ना असं हृदय कसं स्पंदन करतं तसं स्पंदन जाणवलं. होणार. प्रत्येक मुद्राला ते होणार. बघा, प्रत्येक मुद्राला अग्रभागी ठोके जाणवणार, हृदयाचे ठोके जाणवतात तसे. हो 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 इथे हो. पण जाणवणार. इथे पण ओके. जाणवणार. तर हे मुद्रांचे इफेक्ट आहेतच. स्पंदन बोटांना जाणवणार. अजून कोणाला काय बोलायचंय? सुलक्षणा मॅडम, सुजाता मॅडम, तुम्हाला काय नाही अनुभव मॅडम आला का काही नाही सुजाता मॅडम? माझ्या हाताला खूप घाम आला मॅडम, म्हणजे उष्णता खूप हा. जाणवली तिथं हाताला. कविता मॅडम आहेत का? मोहिते मॅडम, ही मुद्रा करा तुम्ही बरं का. हातांना घाम ज्यांना येतो त्यांनी मुद्रा करा या. घाम ताई कमी होणार आहे, निघून जाणार आहे. घाम म्हणजे काय? शरीराचं प्रोटेक्शन यंत्रणा येते. हीट जास्त होते म्हणून घाम येतो. हा, कोणाला बोलायचंय? ताई मला जरा एक कॉलवरती बोलायचंय, महत्वाचं काम आहे. हा, एक फोन 2 करता मिनिटं का? फक्त. फोन हा, कॉल. ठीक आहे, ठीक आहे. एक 10 मिनिटांनी करा, कारण माझे रेकॉर्डिंग वगैरे हो थोडस मला चालेल ताई. कमांड देऊ द्यात. हा, हो चालेल. 10 मिनिटांनी करा. अजून कोणाला बोलायचंय? ठीक आहे, चला, धन्यवाद सगळ्यांना. मुद्रा जरूर करा. पहाटे चक्राच्या वेळेला फिलिंग करून करा. आणि अजून रात्री करायच्या असल्या ओंकारात तर करून घ्या. म्हणजे लक्षात राहतील, इफेक्ट लक्षात राहतील.